कोणीतरी गव्हर्नमेंटमधल्या लोकांनी हे पिच केलं पाहिजे की आमच्याकडे एवढं ग्रेट आहे. आणि आता ताजमहलमध्ये कसं फोन पण घेऊन जाऊन आत जाऊन देत नाही, तिथे कशी शिस्त येते. इथे शिस्त नाही कारण इथे याला रेकग्नेशन नाही. एकदा या मॉन्युमेंटला रेकग्नेशन आलं, इथे पण शिस्त येईल. उद्या जर इथे जर कोणीतरी आत जाऊन घातपात करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो करू शकतो, कारण सिक्युरिटी इतकी डिली आहे. अजंठामध्ये कशी सिक्युरिटी आहे तशी पण एलोराला नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे आपलं आहे बेसिकली, आणि आपल्यालाच त्याच्याबद्दल प्राईड वाटत नाही तोपर्यंत काय गंमत नाही खरं म्हणजे. तर पुढे काय, मुळात भारतीयांचा सगळ्यात मोठा जर कमकुवत दुवा कोणता बघितला तर आपल्याला आपल्या इतिहासाचं जतन करता येत नाही. आणि जतन करत असताना त्याबद्दलची जी एक आस्था असायला हवी आणि त्याबद्दलचा एक स्वाभिमान असायला हवा, तो स्वाभिमान दाखवण्यात सांगण्यात आपण कमी पडतो असं सातत्यानं वाटतं. आणि जगात फिरल्यावर ते जास्त जाणवतं की अरे आपण आपल्याला सांगायला कमी पडतोय, आपल्याकडे जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलेलं नाही. या सगळ्या प्रवासात म्हणजे तुम्ही आत्ता मागणी करताय 7 वंडर झालं पाहिजे, तर 7 वंडर म्हणजे अनेक अशा इमारती आहेत, अशा वास्तू आहेत की ज्या आपल्याला युनेस्को साईट्स म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे. म्हणजे ही साईट पण युनेस्को साईट आहे. युनेस्को साईट असून पण त्याचं जतन करण्यामध्ये ज्या स्वरूपाचं काम आपण करणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. आणि अनेकदा मग भग्नता येत जाते अशा वास्तूंना. तर कुठे कमी पडतोय असं वाटतं तुम्हाला? माझ्या मते आत जाणाऱ्या लोकांना जर तुम्ही सांगूच शकला नाहीत की आत जाऊन तुम्ही काय बघणार आहात आणि ते का ग्रेट आहे, तर लोकांचा आत बघतानाचा ॲप्रोचच चुकीचा असतो. म्हणजे जर मी के मोहम्मद सरांशी बोललो होतो आणि ते म्हणाले की आत जाताना एक मोठा हॉल पाहिजे, त्या हॉलमध्ये 3D तुझं केलं आहेस तसं फिरलं पाहिजे. लोक डोकं भरून आत गेली पाहिजेत की अरे आपण आता हे बघणार आहोत. आणि असं तुम्ही आत गेल्यानंतर माणूस जितक्या नम्रतेने ते बघतो किंवा जितका आपुलकीने किंवा जितक्या प्रेमाने तो बघतो, त्याच्याऐवजी आपलं नुसतं तिकीट काढा आणि बागेमध्ये जाता तसं तुम्ही 35 रुपयाचं तिकीट 40 रुपयाचं तिकीट काढून आत जाता. मग लोकांचा ॲप्रोचच वेगळा असतो. तर या मॉन्युमेंटबद्दल हाईप करणं किंवा ह्याचा ग्रेटनेस काय हे लोकांना कळवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एलोरा युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्समध्ये आहे, पण याला जर वरच्या लेवलला जर अपलिफ्ट केलं मार्केटिंगसाठी, तर आत जाणाऱ्या लोकांचा पण ॲप्रोच चेंज होईल. तिथे परदेशामध्ये म्युझियम्समध्ये कसं तुम्ही एका ठिकाणी जाता तिथे हेडफोन्स असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतील. ह्या करायला पाहिजेत, कारण लोक तिथे चढतात. मी लोकांना आय हॅव सीन पीपल मिसबिहेविंग इन द मॉन्युमेंट, म्हणजे थुंकणं कुठेतरी किंवा हा जो प्रकार आहे हा नाही झाला पाहिजे. आणि आपणच आपल्या लहान मुलं त्या हातीच्या सोंडेला जे वरती चढतात, एक दिवशी सगळं खाली येईल ते म्हणजे.